मग आज काय स्पेशल? आज मम्मा बनवणार आहे चिकन बिर्याणी. वा, लवकर लवकर बनव. चला तर मग पाहू त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. इथे मी घेतला आहे टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, 1 वाटी दही घेतले, अर्धा किलो तांदूळ घेतलाय. हा बिर्याणीचा तांदूळ आहे. अर्धा किलो चिकन घेतलंय. जेवढं तांदूळ घेणार तेवढं चिकन घ्यायचं आहे आपल्याला. इथे मसाल्यांमध्ये मी कस्तुरी मेथी, गरम मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद आणि मीठ घेतले. आपल्याला बिर्याणीचा तांदूळ शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे, त्यामुळे भात चांगला आपला मोकळा होतो. म्हणून मी ते व्हिनेगर घेतले आणि काही खडे मसाले घेतलेत. आणि कांद्याचा बिरिस्ता बनवण्यासाठी मी इथे 4 कांदे सोलून घेतले. मी तांदूळ स्वच्छ 2 पाण्यांनी धुवून घेतला आहे. आता तांदूळ बुडतील इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अर्धा तासासाठी मी तांदूळ भिजत ठेवणार आहे. तुम्ही जरी तो 1 तास ठेवला तरीही चालेल, पण 1 तासाच्या वरती जास्त तांदूळ आपल्याला भिजून द्यायचा नाही. आता आपण बिरिस्ताची तयारी करू. त्यासाठी मी कांदा सगळा असा किसून घेणार आहे. अशा पद्धतीमध्ये आपल्याला कांदा सगळा किसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळा कांदा चिरून घेतलेला आहे. आता यातला अर्धा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि अर्धा कांदा तसाच आपल्याला नंतर हे करायचं आहे. चला तर मग आता कांदा तळून घेऊया. कढई आपली चांगली थोडीशी तापली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं, त्यामुळे आपला कांदा पण लगेच परतला जातो. तेल गरम झालंय का नाही ते पाहून घेऊया. हे पहा, थोडेसे बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेले. चला तर आता त्यात आपण कांदा टाकू. मी 2 बॅचमध्ये कांदा तळून घेणार आहे. तोपर्यंत आपण इकडं टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेऊया. मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली. आता आपण कांदा फ्राय करून घेऊया चांगला. हे बघा, थोडासा असा मऊ झाला की मग त्याला मिक्स करायचं. कांदा आपल्याला बारीक गॅसवरती कधीच तळायचा नाही, त्यामुळं कांद्यामध्ये तेल भरपूर राहतं. मोठ्या गॅसवरतीच आपल्याला कांदा चांगला तळून घ्यायचा आहे आणि सारखं मिक्स करत राहायचं, नाहीतर आपला कांदा लगेच करपला जातो. आता आपला बिरिस्ता चांगला तळून झालेला आहे. जास्त डार्क करायचं नाही, नाहीतर असं करपट करपट लागतो. असं थोडासा गोल्डन असेल तेव्हाच काढून घ्यायचं सगळं आपल्याला. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन घेतलंय, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट,
त्यामध्ये टाकायचे सगळे मसाले. यातला अर्धा टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला यात, आणि अर्धा नंतर परतताना टाकायचं आहे. कोथिंबीर आणि बेरेस्ता थोडासा बारीक करायचा आहे आणि टाकायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं मिक्स करून तुम्ही 1 तास ठेवलं तरी चालेल. पण उत्तम म्हणजे उद्या आपल्याला बिर्याणी करायची असेल तर आज रात्रीच हे सगळं मॅरिनेट करून ठेवायचं. त्यामुळं चव छान येते. आता हे आपलं पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे. हे आता मी 1 तासासाठी तसंच मॅरिनेट करायला ठेवणार आहे. आपला तांदूळ चांगला 1 तास भिजल्यामुळे फुलून आलाय पहा वरती. आता आपण पाणी गरम करायला ठेवू. मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी 1.5 किलो पाणी घेतलेले. पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे. त्यामध्ये आता सगळे हे खडे मसाले टाकायचे. त्यामध्येच मी थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे. फ्लेवर छान येतो. विनेगर टाकायचे, मीठ टाकायचं. मीठ आपल्याला थोडं जास्तीच टाकायचे. चांगली पाण्याला अशी उकळी येऊन द्यायची. त्यामध्ये आपण तळलेलं तेल आहे ना, ते थोडंसं ह्यात टाकायचं. नंतर आपल्याला यामध्ये सगळा तांदूळ टाकून घ्यायचा आहे. भात आपल्याला चांगला 90% शिजवून घ्यायचा आहे. नंतर ना आपल्याला यामध्ये सगळा भात आपल्याला गाळून घ्यायचा. अशा पद्धतीने चला तुम्ही सगळा भात गाळून घेते, मग भेटूयात. आता आपण चिकन शिजवूयात. तेल टाकून घ्यायचे. कांदा चांगला गुलाबी रंगावर परतला की यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं.
चांगलं मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण पाणी ड्राय झालं चिकनचं, मग त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय. खूप टाकायचं नाही, थोडंच टाकायचंय. मिक्स करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. चिकन आपल्याला मीडियम गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचंय. खूप शिजवायचं नाही, त्यामुळे आपल्या चिकनचा पूर्ण गाळ होऊन जातो. थोडंसं शिजवून घ्यायचंय, एक 80-90% शिजवायचंय. आणि नंतर ना आपल्याला मधून मधून सारखं चिकन हलवून घ्यायचंय, नाही तर आपलं चिकन सगळं खाली लागेल. चिकन आपलं 90% शिजलेलं आहे आणि पाणी पण पूर्ण ड्राय झालेलं आहे. थोडासा मसाला खाली तसंच ठेवायचा आहे. खूप ड्राय पण बिर्याणी चांगली नाही लागत. आता आपण लेअरिंग करून घेऊ. राईस बघा आपला किती मोकळा मोकळा झालाय. पहिला अर्धा राईस यात काढायचा आहे. सगळीकडे पसरून आपल्याला त्याच्यावरती बिरिस्ता घालायचा आहे. नंतर परत त्यामध्ये उरलेला सगळा राईस टाकून घ्यायचा. सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला कांदा घालायचा आहे. मी इथं ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर घेतलाय. टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर. आता झाकण ठेवायचं आहे. गॅस चालू करून त्याच्यावर ठेवायचे. आपल्याला 3-4 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती हे करायचं आहे, वाफ देऊन घ्यायची. नंतर न गॅस बारीक करून 10 मिनिटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची. 10 मिनिटं झाली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि 5-10 मिनिटं तसंच झाकण ठेवायचं आहे. झाकण 5-10 मिनिटं काढायचं नाही. तुम्हाला जर त्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. बिर्याणी सोबत मी कांद्याची कोशिंबीर बनवली आहे.
तुम्हाला माझी चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूयात पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.